25 जुलैला पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती। त्याच राज ठाकरेंनी पुण्यामध्ये जाऊन या पूरस्थितीचा आढावा घेतला। यावेळी धरणातून पाणी सोडल्यानंतर पुण्यनगरीमध्ये आलेल्या पुरावरून राज ठाकरेंना आठवण आली ती अजित पवारांची। अजित पवार पुण्याचे पालकमंत्री असूनही त्यांचं पुण्याकडे लक्ष नसल्याचा टोला त्यांनी लगावलाय। तर अजित पवारांच्या धरणाबाबतच्या वक्तव्याची आठवण करून देत राज ठाकरेंनी पुण्याचे पालकमंत्री इथे नसतानाही पुण्यात धरण वाहिल्याचा खोचक टोला लगावलाय। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत, एक तर पुण्याचेच आहेत, बरोबर ना? म्हणजे ते नसताना पण धरण वाळलंय, एवढं पाणी पडलं। आता मला असं वाटतं की त्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालायला नको का? राजकारणात अपयशी ठरलेल्या सुपारीबाजांना दादांवर बोलण्याचा अधिकार नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरींनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले। दिलेला शब्द पाळणाऱ्या अजितदादांबद्दल सुपारी बहादरांनी बोलू नये, कारण हे सुपारी बहादर टोलनाक्याचं आंदोलन असेल, भोंग्याचं आंदोलन असेल, आणखी कुठलं आंदोलन असेल ते जीवनात कधीच सक्सेस करू शकले नाही। विश्वासार्हता या व्यक्तीची संपलेली आहे आणि राजकारणात महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तींनी अजितदादांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखं आहे। मणिपूरमध्ये जे घडलं तेच आजूबाजूच्या राज्यात घडलं, तेच कर्नाटकातही घडलं। मात्र अलीकडच्या काळात महाराष्ट्रात देखील काही घडलं की काय अशी चिंता वाटायला लागली आहे, असं वक्तव्य शरद पवारांनी नवी मुंबईतील एका मेळाव्यात केलं होतं। त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी शरद पवारांवर हल्लाबोल केलाय। निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याची भाषा शरद पवार करतायत, हे चांगलं नाही। आंदोलनं करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना लोकांना पवारांनी थांबवण्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हटलेत। तर शरद पवारांनी दंगली घडवण्याची भाषा का केली असा सवालही बावनकुळेंनी केलाय। देशाचा प्रधानमंत्र्यांनी तिकडे आपण चक्कर टाकावी, लोकांना दिलासा द्यावा, हे कधी त्यांना वाटलं नाही। हे घडलं मणिपूरमध्ये, आजूबाजूच्या राज्यातही घडलं, खाली कर्नाटकामध्ये घडलं आणि अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रात काही घडेल का काय अशी चिंता वाटायला लागली। सुदैवानं महाराष्ट्राला एक दिशा येणारे अनेक युगपुरुष होऊन गेले। त्यांनी विचार केला तो समाजाचा विचार केला। शरद पवार साहेब निवडणुकीच्या राजकारणाकरता या स्तरावर तर बोलताय, हे काही चांगलं नाही आहे। महाराष्ट्राचं अनेक वर्ष प्रतिनिधित्व शरद पवार साहेबांनी केलं, त्यांच्या तोंडून दंगल घडवण्याची भाषा ही काही योग्य नाही आहे। महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, महाराष्ट्राची जनता ही दंगलीपर्यंत जाईल अशी स्थिती नाही, कधी होती नाही, कधी होणार नाही। शरद पवार साहेबांना विनंती आहे की असे जे लोक आहेत जातीमध्ये वाद निर्माण करणारे, यामध्ये जरा त्यांनी पुढाकार घ्यावा। मला वाटतं महाराष्ट्रातलं वातावरण या आंदोलनाच्या निमित्तानं ओबीसी असेल, मराठा असेल, निश्चितपणे त्या ठिकाणी धगधगता आहे आणि याकरिता केवळ बोलून चालणार नाही, केवळ सत्ताधारी पक्षाची जबाबदारी नाही, तर सर्व पक्षांनी एकत्रितपणे हे धगधगचं वातावरण शांत करण्याची आवश्यकता आहे। आणि मला वाटतं पवार साहेबांनी सुद्धा या राज्याचं 4 वेळा मुख्यमंत्री पद भूषवलंय, सरकार पाहिलेत, सरकार चालवलेत आणि त्यांनी पुढाकार घेऊन मणिपूरसारखं वातावरण होऊ नये याची सर्व मिळून काळजी घेण्याची आवश्यकता आहे। मराठवाड्यात जो जातीयवाद वाढलाय, मराठा वर्सेस ओबीसी, त्यांचं हे भाष्य आणि तुम्ही यापूर्वी पवारांवर जे तुम्ही भाष्य केलेलं आहे एकूण पवारांच्या राजकारणावर, तुम्ही कसं बघताय सर?
मी हे पहिलं एक तर स्टेटमेंट काही वाचलेलं नाही मी. कधी केलं त्यांनी? पवार साहेबांनी हातभार लावू नये या गोष्टीला, फक्त बाकी काही नाही.